इडा पिडा टळो आणि मंत्रिपद वाचो, माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन। नंदुरबार राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे सध्या नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। शनी मांडळ येथील प्रसिद्ध शनी मंदिरात त्यांनी शनिदेवाची पूजा अभिषेक करत 7:30 पासून मुक्ती आणि राजकीय संकट टळावे यासाठी प्रार्थना केली। ऑनलाईन रमी खेळताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कोकाटे सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली असून कोकाटेंच्या मंत्रिपदावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शनी मंदिरात पूजेनंतर कोकाटे यांनी आरोग्य शिबिरात सहभाग घेतला आणि माध्यमांशी संवाद साधला। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, ऑनलाईन रमी म्हणजे काय हेच मला माहीत नाही। मी आजपर्यंत तो गेम कधीच खेळलो नाही। जाहिरात स्किप करताना वेळ गेला आणि त्याचाच व्हिडिओ व्हायरल करून माझी बदनामी केली जात आहे। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी। मी दोषी आढळलो तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नव्हे तर थेट राज्यपालांकडे राजीनामा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं। मी काही विनयभंग केला नाही, माझ्यावर कोणताही गुन्हा नाही, मग राजीनामा का द्यायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। या साऱ्या पार्श्वभूमीवर शनिदेवाच्या चरणी कोकाटे लीन झाल्याची घटना राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे। वीरेंद्र गिरासे, नजरबाज न्यूज, नंदुरबार।